मी प्राध्यापक एल बी गायकवाड आज आपल्याला एक नवीन व्हिडिओ देतो आहे। बघा, व्हिडिओचं नाव आहे स्मृतिभ्रंश, मेमरी लॉस। मेमरी लॉस म्हणजे काय? व्हॉट इज द मेमरी लॉस? मेमरी लॉस म्हणजे आपल्या मेंदूचा ऱ्हास होणे, म्हणजे आपला जो मेंदू आहे तो काम न करणे, त्याला विसर पडणे, अशा गोष्टीला म्हणतात मेमरी लॉस। अशा वेळी ॲट दिस टाइम ज्या जुन्या आठवणीचं विस्मरण असतं ते जास्त प्रमाणात होत असतं। म्हणजे द पर्सन फॉरगेट्स हिज ओल्ड मेमरीज, आणि सगळ्या त्याला त्या अजिबात आठवत नाही। ही डझंट रिमेंबर दोज मेमरीज, आणि त्याचं एक नवीन टेन्शन त्याच्यावर निर्माण होतं। कारण जीवनात झालेल्या सगळ्या गोष्टी, ऑल दी थिंग्स विच ही हॅज एक्सपिरियन्स्ड इन हिज लाईफ, ही हॅड एक्सपिरियन्स्ड इन हिज लाईफ, अशा सर्व गोष्टी तो विसरून जातो। आणि म्हणून अशा जुन्या आठवणींचं विस्मरण म्हणजे मेमरी लॉस। दिस इज द मेमरी लॉस। वी फॉरगेट अवर ओल्ड मेमरीज। आणि हे जे स्वरूप आहे, दिस नेचर ऑफ द मेमरी लॉस इज टेम्पररी, काही काळापुरता आहे। इट इज ऑल्सो परमनंट, हे कायमचं होतं। मी एका गृहस्थाचं आपल्याला उदाहरण देईल। म्हणजे आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल ऑफ ए पर्सन. ही वेंट थ्रू द मेमरी लॉस. तो माणूस आपल्या स्मृतिभ्रंशामधून गेला आणि त्याचा असा परिणाम झाला, आपल्याला सांगतो की अक्षरशः त्याला घरामध्ये कोंडून ठेवावं लागलं. म्हणजे ही वॉज केज्ड इन द होम. ही वॉज कॉट इन द होम. हे कशामुळे झालं? तर त्याच्या स्मृतिभ्रंशामुळे झालं. आता हा स्मृतिभ्रंश, हा मेमरी लॉस का होतो याची काही कारणं आहेत. व्हाय डज दिस मेमरी लॉस हॅपन विथ द पर्सन? देर आर सम रिझन्स. काही कारणं त्या ठिकाणी आपल्याला देता येतील. तर पहिलं उदाहरण किंवा पहिलं कारण मी असं सांगेन, ओल्डनेस. म्हणजे माणसाला म्हातारपण येतं. म्हणजे द ओल्डनेस कम्स टू द मॅन, टू द वुमन. आणि हे असं म्हातारपण हे आपल्याला स्मृतिभ्रंश देते, मेमरी लॉस देते. म्हणजे धिस ओल्डनेस गिव्स द पर्सन द मेमरी लॉस, द आय विल से द स्मृतिभ्रंश. मग अशा वेळेला ॲट दिस टाइम मेंदूचा ऱ्हास होतो. म्हणजे द डिक्रीज ऑफ द ब्रेन इज देअर. मीन्स द ब्रेन डझंट वर्क मोर. द ब्रेन फॉरगेट्स मेनी थिंग्स. दॅट इज कॉल्ड द ओल्डनेस. अँड दिस हॅपन्स. हे घडतं ओनली बिकॉज ऑफ द ओल्डनेस, फक्त म्हातारपणामुळे. स्मरणशक्ती या ठिकाणी निघून जाते. स्मरणशक्ती अजिबात राहत नाही. मीन्स देर इज नो मेमरी, देर इज नो रिमेंबरिंग, देर इज नो रिमेंबरन्स, अँड दॅट मॅन ऑलवेज फॉरगेट्स. ही नेव्हर रिमेंबर्स. अल्झायमर, डेमेन्शिया सारखे आजार ह्या लोकांना हे झालेले असतात. म्हणजे such type of diseases come into their life, and this thing happens very bad. अतिशय वाईट गोष्ट ह्या लोकांच्या जीवनामध्ये घडते. दुसरं कारण मी सांगेन. आय विल टेल यू द सेकंड रिझन, अँड दॅट सेकंड रिझन इज मेंदूचा आजार. मेंदूचा आजार म्हणजे द इंजरी टू द ब्रेन. जखमा, उंड्स टू द ब्रेन. हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हा मेमरी लॉस होत असतो, स्मृतिभ्रंश होत असतो. याच्यामध्ये अपघात, म्हणजे दॅट पर्सन गोज थ्रू द ॲक्सिडेंट. म्हणजे तो माणूस ॲक्सिडेंटमधून जातो, ॲक्सिडेंट फेस करतो. ही फेसेस द ॲक्सिडेंट.
एखादा स्ट्रोक त्या माणसाला येतो, म्हणजे दॅट मॅन फेसेस द स्ट्रोक, त्याला आपण म्हणूया पॅरालिसिसचा झटका, असा काहीतरी त्याला येणार. म्हणजे देअर विल बी द पॅरालिसिस डिसीज इन हिज लाईफ. आणि म्हणून मग हा स्मृतिभ्रंश, मेमरी लॉस त्या माणसावर येत असतो. पुढचं कारण मी असं सांगेन आपल्याला की मनावर ताण, तणाव, म्हणजे दॅट इज कॉल्ड द स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी. ह्या अशा गोष्टी असतात की ह्या संसारामुळे येत असतात. विशेष म्हणजे मी आपल्याला असं सांगेन की ह्या गोष्टी माणसाला आपल्या लाईफस्टाईलमुळे येत असतात. The lifestyle of the person gives him such type of stresses, depressions and anxiety. म्हणजे हा मानसिक ताण, तणाव, स्ट्रेस या सगळ्या गोष्टी ह्या मानसिकता ठिकाणावर नसते आणि म्हणून ह्या होत असतात. आणि अशी माणसं सारखं टेन्शन करत असतात. Such type of people do the tensions, they follow the tensions, they care always, they go through the cares, they go through the anxieties. आणि म्हणून अशा लोकांना हा मेमरी लॉस, स्मृतिभ्रंश हा होत असतो. पुढचं रिझन मी आपल्याला सांगेन की जागरण हे त्याला एक महत्त्वाचं रिझन आहे. म्हणजे दॅट इज द व्हिजिल. म्हणजे वी कॅनॉट स्लीप प्रॉपरली. म्हणजे वी स्लीप ऑलवेज लेटली, वी डू नॉट टेक द प्रॉपर स्लीप. आपण योग्य ती झोपत नसल्यामुळे, झोप घेत नसल्यामुळे आपल्याला हा मेंदूवर परिणाम होतो. म्हणजे द ब्रेन इज अफेक्टेड बाय द व्हिजिल, बाय नॉट स्लीपिंग रेग्युलरली. मीन्स वी डू नॉट स्लीप रेग्युलरली. आपण सारखं झोपत नाही. वी डू नॉट स्लीप कंटिन्युअसली. सातत्याने आपण झोपत नाही, झोप वेळेवर घेत नाही. वी डू नॉट टेक स्लीप ऑन टाइम. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घडत असतात. हा स्मृतिभ्रंश हा आपल्याला घडत असतो. अंमली पदार्थांचं सेवन, विनाकारण औषधीचं सेवन, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये जे म्हणतो आहे त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणता येईल ड्रग्ज घेणे, ड्रग्जचं सेवन करणे. म्हणजे सम पर्सन्स आर देअर हू टेक ड्रग्ज बिकॉज ऑफ द अँझायटी, बिकॉज ऑफ द स्ट्रेस. All these things come with them and that's why they take the medicine, medication, drugs. ह्या अशा गोष्टी ते घेत असतात. आणि म्हणून ह्या लोकांना मेंदूचे आजार हे फार मोठ्या प्रमाणावर होत असतात. आणि हे मेंदूचे आजार होणं म्हणजे स्मृतिभ्रंश झाला असं आपण म्हणत असतो. नाटकी जीवनशैली. बघा, माणूस हा नेहमी नाटकी जीवनशैली जगत असतो. म्हणजे प्रत्येक माणूस, एव्हरी पर्सन लिव्स द dramatized life, drama. He feels that my life is a drama. Actually, he should live the life really, because every real thing, प्रत्येक खरी गोष्ट त्याला खरं त्याचं कॅरेक्टर बनवेल. मीन्स एव्हरी रिअल थिंग विल मेक हिज रिअल कॅरेक्टर. पण तसं न करता एक दांभिकपणा, एक धार्मिकपणा करायचा, एक रिलिजियसनेस करायचा. म्हणजे ही डज द रिलिजियसनेस, बट दॅट रिलिजियसनेस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी फॉल्स, व्हेरी रॉंग. आणि यामुळे सुद्धा हा स्मृतिभ्रंश होताना आपल्याला दिसतो. तर आता ह्या स्मृतिभ्रंशावर, ह्या मेमरी लॉसवर कोणकोणत्या प्रकारचे उपाय आहे ते मी आपल्याला सांगणार. वैद्यकीय सेवा नियमित घेणे, त्यावर विश्वास ठेवून वैद्यकीय सेवा घेणे, मस्त पालेभाज्या खाणे, अक्रोडचं सेवन करणे. आणि महत्त्वाची गोष्ट, द इम्पॉर्टंट थिंग आय विल टेल यू इज दॅट टू चेंज द लाईफस्टाईल. आपली जीवनशैली आपण बदलवली पाहिजे. म्हणजे कसं आपण आतापर्यंत वागत होतो ते सगळं वागणं, दॅट बिहेवियर शुड बी चेंज्ड. म्हणजे मॅन शुड चेंज हिज बिहेवियर. इफ द मॅन चेंजेस हिज बिहेवियर, जर माणूस हा त्याची बिहेवियर बदलवतो आहे तर नक्कीच त्याचं मेमरी लॉस होणार नाही, त्याचा स्मृतिभ्रंश होणार नाही. तप, ध्यान, योग ह्या गोष्टी त्याने केल्या पाहिजे. म्हणजे ही शुड डू द मेडिटेशन, एक्सरसाइज त्याने केला पाहिजे, नियमित व्यायाम त्याने केला पाहिजे. यामुळे त्याचा मेंदू शांत होईल. यामुळे त्याचं जे काही इम्बॅलन्स झालेलं आहे, म्हणजे ऑल द इम्बॅलन्सिंग सिच्युएशन विल बी द बेस्ट सिच्युएशन इन हिज लाईफ. आणि
त्याने नियमित व्यायाम केला पाहिजे, तो नियमित पायी चालला पाहिजे. दॅट मॅन शुड वॉक ऑन फूट. ही शुड go for a walk early in the morning, early in the evening, or in the evening or in the night he should do. But there are many persons who do not follow the exercise, and that's why I will say पायी चालणे, स्विमिंग करणे. म्हणजे एखादा जर स्विमिंग पूल असेल तर त्या स्विमिंग पूलमध्ये आपली हिंमत वाढवून आपण स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग केलं पाहिजे. म्हणजे वी शुड स्विम इन द स्विमिंग पूल. ह्या सगळ्या गोष्टी त्याला आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याने जर केल्या, इफ ही डज ऑल दिस थिंग्स, तर त्याची स्मरणशक्ती म्हणजे त्याचा स्मृतिभ्रंश हा कमी होईल आणि त्याला चांगले दिवस येतील, हे या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर काही खेळ हे खेळले गेले पाहिजे, स्मरणशक्ती वाढवणारे खेळ म्हणजे मेमरी इन्क्रीजिंग गेम्स, स्पोर्ट्स त्याला खेळायला दिले पाहिजे. जसे की आपण म्हणूया काही पझल्स त्याला दिल्या पाहिजे, काही रिडल्स त्याला दिले पाहिजे, काही शब्द खेळ त्याला दिले पाहिजे, म्हणजे काही अंत्याक्षरी सारखे प्रोग्राम त्याला दिले पाहिजे. मीन्स देअर शुड बी द प्रोग्राम्स विथ हिम ऑर द प्रोग्राम्स विच आर पझल्स, रिडल्स, गेम ऑफ प्ले, आय विल से प्ले ऑफ वर्ड्स, देन अंत्याक्षरी वी कॅन से. ह्या सगळ्या गोष्टी त्याला दिल्या गेल्या पाहिजे, त्या माणसाला दिल्या गेल्या पाहिजे, म्हणजे त्याचा स्मृतिभ्रंश हा कमी होईल. आणि आयुर्वेदिक उपाय सुद्धा याच्यावर केले गेले पाहिजे आणि जे ॲलोपॅथीचे उपाय आहे हे सुद्धा त्याच्यावर केले गेले पाहिजे. आणि एकदम महत्त्वाचा उपाय मी आपल्याला सांगेन, आणि तो महत्त्वाचा उपाय आहे संत साहित्याचं वाचन. एव्हरी मॅन शुड डू द रीडिंग ऑफ द सेंट लिटरेचर. परंतु मी सांगेन की आपल्या समाजामध्ये, आपल्या जगामध्ये फारच कमी लोक आहेत की ते संत साहित्य वाचत नाही. म्हणजे इन द वर्ल्ड देर आर मेनी पीपल हू डू नॉट रीड द सेंट लिटरेचर. म्हणून संत साहित्य वाचलं पाहिजे, हा याच्यावरचा बेस्ट उपाय आहे. कारण संतांचं साहित्य जर त्याने वाचलं, इफ ही रीड्स द सेंट लिटरेचर, देन ही विल अंडरस्टँड द रिझन्स, द पर्पज, एव्हरीथिंग ही विल अंडरस्टँड अँड इझिली द पॉवर ऑफ दॅट सेंट्स. त्या संतांची शक्ती, त्या ओव्यांची शक्ती, त्या विचारांची शक्ती ही त्याच्या शरीरामध्ये घुसेल. म्हणजे द पॉवर ऑफ द सेंट्स, आय विल से लिटरेचर, सेंट्स कॅन्टोज और आय विल से लाईन्स विल गो इन टू द बॉडी ऑफ दॅट मॅन. म्हणजे त्या माणसाच्या शरीरामध्ये ते स्पंदनं जातील, ते विचार जातील आणि त्याला तो उमग पडेल. आणि ते ईश्वराचं देणं म्हणजे द गिफ्ट ऑफ द गॉड विल गो इन टू हिज बॉडी, इन टू हिज मेमरी अँड इझिली, आणि सहज त्याचा ब्रेन हा काम करू लागायला लागेल. म्हणून मला शेवटचं असं सांगायचं आहे की संत साहित्य हे वाचलं गेलं पाहिजे. आज मी आपल्याला या ठिकाणी स्मृतिभ्रंश, मेमरी लॉस या विषयावर सांगितलं. आपल्याला हे विचार कसे वाटतात हे आपण मला कमेंट्सद्वारा सांगायचे आहे, शेअर खूप करायचं आहे. आणि जास्तीत जास्त माझं चॅनल आपण पाहत नाही आहे. सगळ्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलंय, पण कोणी पाहत नाही. कृपया करून माझं चॅनल पाहावं ही विनंती. थँक्यू व्हेरी मच.